सामन्याला सुरुवात. हॅलो 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 हॅलो. इथे प्रशांतच्या बॅटची काढा घेतल्यानंतर पॉइंटला येतो चेंडू गलीमध्ये क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेनं खातं खोललं जात आहे. दुसरा चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुल केला हवेतून. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडू वरती पोहोचलेत. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबलकावरती पाहायला मिळतात. त्या म्हणजेच 2 धावा. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल निसटलाय. तत्पूर्वी एक धाव. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा डबलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 धावा 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. लाईन केलून काढला गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक धावतायत. थर्ड मॅनचे चेंडू वेगाने निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. फुल्लर लेनचा चेंडू. 95 गुण करतायत. बीमार चेंडू हाताळलाय गोलंदाजानं. 1+1 2 धावा मिळतात या चेंडूवरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 9 धावा डबलकावरती लागल्यात. फुल्लर लेनचा चेंडू फ्री हिटचा चेंडू होता. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा चौकार. चौकाराला चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. ती म्हणजेच 13 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकातील. 13 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न हवेतून. क्षेत्ररक्षक येत आहेत. आता सुखी होणार नाहीये. फलंदाज होते बाद. प्रशांतच्या स्वरूपात पहिला झटका लागलाय. तो म्हणजेच दुर्वी 11 संघाला.
13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चला स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ वेद 11 संघ आपण स्पीडअप करायचा. पहिला चेंडू पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. लोटपट्ट चेंडू बॅट वरती येत नाहीये. यष्टीरक्षक जोपर्यंत चेंडू वरती येतील तोपर्यंत एक धाव. सुरेश वरती फटका चांगला. सुरेशच्या बॅट बंद गॅप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चांगली फेकी. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या रापलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 16 धावा. इथे फटका चांगला आहे. सूरजच्या बॅट बंद. चेंडू जाईल गोळीच्या वेगानं सीमा पार. चौकार. पुन्हा एकदा चांगला चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. वेगानं बॅट फिरवली ती सूरजनं. निर्धाव चेंडूची सांगत होत्या. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक दूरवरनं पोहोचण्याचा प्रयत्न करत होते चेंडूवरती. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा धापलकावरती 22 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चांगलं षटक हाताळलंय. दुसरं षटक गोलंदाज राहुल चांगलं षटक हाताळलं 8 धावांचं. तिसरं षटक पाहायचं कोणता गोलंदाज येईल. राकेश येत आहेत तिसरं षटक हाताळण्यासाठी. इथे फटका चांगला आहे. अक्रॉस द लाईन ने खेळून काढलाय. डीप स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते. चेंडू गेलाय सीमा पार. येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या रापलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 26 धावा एका चेंडूच्या समाप्तीनंतर.
पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न. एक धावेतील बाईच्या सहाय्यानं एका धावेच्या मदतीनं धावसंख्या रापलकावरती 27 धावा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सूरज पाटील आता मात्र स्ट्रायकरवरती असेल. फुल्लर लेनचा चेंडू, झेलची संधी असेल. झेल टिपलाय, खेळ संपलाय. फलंदाज सूरज पाटीलचा डीजे. इथे वेगवान फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहे, चांगले क्षेत्ररक्षण होतोय. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, हवेतून केलून काढलाय. समोर क्षेत्ररक्षक दूरवर राहिलेत. एक धाव. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या रापलकावरती पाहायला मिळते, ती म्हणजेच 30 धावा रापलकावरती लागल्यात. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 30 धावा रापलकावरती लागल्या. तिसऱ्या षटकातील ओमसाठी हा चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा होता हवेतून. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते झेल टिपण्याचा, दूरवर राहिला चेंडू. तिसरीचा प्रयत्न, 3 धावा वेगानं कंप्लीट केले जात आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा रापलकावरती पाहायला मिळत आहेत, ते म्हणजेच 33 धावा. 11.00 सरासरीनं 33 धावा कुठल्यात. चला शेवटचं षटक स्पीडअप करायचं आहे. सचिन रणदिवे शेवटचं षटकात आणण्यासाठी. पाणी हवं असेल तर पाणी घेऊन जा प्लीज. पंचांकडे पाणी आहे. शेवटचं षटक सचिन येथे 33 धावा झाल्यात. एकच ओव्हर आता. कोलेगाव कोणाला लागेल, फोन करायला लागेल. राहुल जी मिश्रा को फोन करना पड़ेगा अभी. जेवायला म्हणजे ना मग किती म्हणजे ओली बनवतात नाही ते जाऊ. दोन धावा पहिल्या चेंडूवरती कंप्लीट केले जातात. धावा रापलकावरती पाहायला मिळतात या 2 धावांच्या मदतीनं. 35 धावा.
5 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 35 धावा धावपलकावरती लागल्यात. या पुढचा सामना असेल DP11 विरुद्ध LB ब्रदर. या दोन संघांमध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल बघा फलंदाज या चेंडू वरती बाद असेल धावचीच्या स्वरूपात. फलंदाज बाद होत आहेत. रोहन येत आहेत नवीन फलंदाज. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा धावपलकावरती 35 धावा. स्पीडअप करा वेद 11 संघ. यावेळी हवेतून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू खाली झेल टिपलाय. खेळ संपलाय फलंदाजाचा. नवीन बॅट्समन येतोय सिद्धेश मांजरे. नवीन फलंदाज सिद्धेश मांजरे येत आहेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा धावपलकावरती लागल्यात 35 धावा. चला सचिन स्पीडअप करायचा आहे. वारंवार सूचित केलं जात आहे आयोजकांकडून. चला टॉस साठी या पुढचा सामना DP11 विरुद्ध LB ब्रदर्स. या दोन संघांमध्ये फटका चांगल्या कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावीच्या मदतीने धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळतात 37 धावा. 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक असेल. इथून सदतीस धावा धावपलकावरती लागल्यात. पहिल्याच्या सामन्यामध्ये 40 धावा करू दिल्या नव्हत्या. पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने काढलाय. लॉंग ऑफला चुकीचं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. 2 धावा या चेंडूवरती सुद्धा मिळतात. धावा धावपलकावरती या 2 धावींच्या मदतीनं 39 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या सत्रातील. इथे पुन्हा एकदा फटका चांगला आहे कार्पेटच्या सहाय्यानं. क्षेत्ररक्षक येत आहेत. एकदा वेगानं कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी सुद्धा कंप्लीट. आता चुकीचं क्षेत्ररक्षण. तिसरी कंप्लीट. चौथीचा प्रयत्न आणि चौथीच्या प्रयत्नात फलंदाज बाद होत आहेत. पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्राच्या अखेरीस धावा धावपलकावरती कुठल्या 42 धावा 43 धावांचं लक्ष ठेवलंय. तो म्हणजेच दुर्वी 11 संघानं वेद 11 संघासमोर या पुढचा सामना आपण पाहणार आहोत. LB ब्रदर्स विरुद्ध DP11. या 2 संघांमध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी लवकरात लवकर उपस्थित राहायचे. LB ब्रदर्स चे संघनायक इथे उपस्थित आहेत. दुर्वी 11 संघाचे संघनायक या लवकर. DP11 संघाचे संघनायक या लवकर. 43 धावांचं आव्हान ठेवलंय वेद 11 संघासमोर.
DP11 संघाची संगणक या लवकर. चला दोन्ही संघाचे संगणक उपस्थित आहेत. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो चेक. चला दोन्ही संघाची संगणक इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय हरिभक्त पारायण हनुमान महाराज पाटील कोळेगाव यांना आपल्या शुभास्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. यापुढील सामना DP11 विरुद्ध LP ब्रदर या दोन संघांमध्ये. पहिल्या सत्रामध्ये 42 धावा कुठल्या 43 धावांचं लक्ष ठेवलं आहे वेद 11 संघासमोर. त्या धावा कशा प्रकारे पूर्ण करेल वेद 11 संघ की धावसंख्येला रोख लावेल दुर्वी 11 संघ ऐकण्यासाठी जाऊयात आमचे साथी समालोचक ओमकार पाटील. याच गावचा बुलंद आवाज ओमकार पाटील यांच्याकडे. चला पण हॅलो 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 हनुमान दादा टॉस आपण करूया तुमच्या हस्ते. चला आपण टॉस करतोय. हनुमानजी महाराज पाटील हरिभक्त पारायणम हनुमानजी महाराज पाटील कोळेगाव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. DP11 वर्सेस LB11 या दोन टीम मध्ये आपण टॉस करतोय. DP आणि LB एकमेकांसमोर असतील आणि आपण करतोय नाणेफेकी. हनुमानजी महाराज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करतोय. दोन संघटक एकमेकांसमोर एका बाजूला आशिष एका बाजूला रितेश. कॅमेरामॅनला रिक्वेस्ट आपण कॅमेरा टॉस आणि इथे गगळा वेगळा टॉस. टॉस जिंकलाय तो म्हणजेच LB ब्रदर्सने. येस LB ब्रदर्सने टॉस जिंकलाय. डिसिजन डिसिजन पेंडिंग आहे. चला मॅचला करूया सुरुवात.
लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आय थिंक मैदानावरती उतरले. एका बाजूला अक्षय, एका बाजूला प्रसाद. डिसिजन फिल्डिंग घेतली आहे. अल्पूर ब्रदरने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा डिसिजन त्यांनी घेतला. चला बोलत मैदानाकडे आपण करूयात मॅचला सुरुवात. दुसऱ्या मॅचला सुरुवात करतो, दुसऱ्या इनिंगला सुरुवात करतो. दुसऱ्या मॅचच्या दुसऱ्या इनिंग मध्ये आपण आता वळतोय. जिथे करायच्या 24 मध्ये 43 बॉलिंग ट्रॅक वरती आला बॉलर अनिकेत. पहिलाच बॉल समोर साइड कडनं कोळेगाव एंड कडनं पॉवर प्लेचा समोर अक्षय हो फुलार यांचा यॉर्कर खोदून काढलाय. बॉलला मिळते फक्त सिंगल. सिंगल अकाउंट ओपन केलंय, आपलं संघाचं अकाउंट ओपन केलंय. स्कोरबोर्ड वर लागला. करायचा 43 मोठा फटका मारावा लागला. अक्षयकडे ताकद क्षमता सर्व काही आणि हो ताकदीनेच मारलाय. स्क्वेअर लेगला इथे मात्र क्लिअर करतोय. फील्डर के दस्तक पर देती हुई मस्तक घेऊन जा रे सीमा रेखा के बाहेर देऊन जाईल अक्षयला आणि टीम वेद 11 ला 6 धावा. हेलो 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 तर धावा दाखल करतो कोण आपण बघतो स्कोरबोर्ड वरती. षटक संपन्न पहिला आणि 13 धावा दाखल वरती आहेत. आता इथनं बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतो दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर सिद्धेश उंच पुरा असा गोलंदाज, वेगवान गोलंदाज, क्षमता खूप, टॅलेंट खूप सिद्धेशकडे. या ओव्हर मध्ये तो कमबॅक करून देऊ शकतो. 13 जिथे आल्या धावा दाखल बघतोय आपण. आता सेकंडला पुन्हा अक्षय समोर आहे. त्याचा बॅट मध्ये नुकताच एक षटकार स्क्वेअर लागला बघितला तो अक्षय. सेकंडला पास फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर थोडंसं डीप मध्ये फिल्डर सजगलाय. 30 सर्कलच्या मध्ये बघू आता थर्ड मॅन फाईन लेग शॉटला असेल पॉईंट गलीमध्ये फिल्डर शॉटला असेल बॅकवर्ड स्क्वेअर लेग 55 समोर आणि एक असेल शॉट एक्स्ट्रा कव्हर. शॉर्ट स्वीपरला फिल्डर झालं मांजरे काका. शॉर्ट स्वीपरला आणि वडील आणि मुलगा एकाच टीम मध्ये इन ऍक्शन मध्ये एक बॉलिंग करतोय तर एक फिल्डिंग करतोय. पहिला बॉल कोळेगावांकडनं सिद्धेश फुल टॉस. बॉल हवे मध्ये मांजरे काका आले. प्रयत्न चांगले प्रयत्न केले बघा. ह्याच प्रयत्नांना दाद दिली पाहिजे कारण की 40 ओलांडणे तरी मात्र ते खेळतायत आणि नो बॉल साठी मात्र रेफर अंपायर थर्ड अंपायर नो बॉल आहे की चेक करायचं. अंपायर 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 ओ अंपायर हेलो 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 सर नो बॉल है. नो +2 म्हणजे 3 धावा.
हो टॅप केला बॉल पुल्लर यांचा फ्रीडचा बॉल होता पहिलाच इथे एकच धाव मिळते पहिलाच बॉल खराब होता आय थिंक सिद्धेश यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये पुल्लर यांनी फुल टॉस बॉल गेला वेस्ट साईडचा वरती पण आता परफेक्ट यॉर्कर होता सिद्धेशचा फ्रीडचा बॉल खूप चांगला होता तिथे सिंगल बघायला भेटले पण फायदा घेऊ शकले नाही फ्रीड आणि नो बॉल वरती तिथे अक्षयला बघितलं लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन डोकेदुखीचं कॉम्बिनेशन वारंवार फिल्डिंगमध्ये तो बदल करावा लागतोय अगोदर होतं बॅकवर्ड अगोदर होतं स्क्वेअर लेग आता बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर सजवलाय मिड विकेट डीपमध्ये असेल वाईडिश लॉंग ऑन असेल लॉंग ऑन लॉंग ऑफ सज्ज असेल शॉटला मिड ऑन असेल छोट्या सर्कलच्या शॉटला डीप एक्स्ट्रा कव्हर असेल हा फिल्डिंगमध्ये बदल चालवला वारंवार असल्याच्या मागून सूरज पाटील फिल्डिंग सजवली जाते सवाल घेऊ नका सूरज पाटील विनंती करतोय प्लीज बघा अजून दुसरीच मॅच चालू आहे अजून आपल्याला 8 मॅच कव्हर करायच्या आहेत प्लीज सो वेल कमी घ्या आपण हॅलो हॅलो चला मॅचला आता पुन्हा करूया सुरुवात आणि इथे बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर लॉंग स्टॉकला धावा फलकावरती एक आपण बघतो स्कोर बोर्ड 17 वरती लॉंग स्टॉकला चौकार बघायला भेटला त्याच्या मग सूरज काळ मात्र देतोय 21 आहेत सॉरी माफ करा 21 धावा आहेत सिंगल मिळते यॉर्कर बॉल यॉर्कलॅंडचा बॉल खूप चांगला टाकतो सिद्धेश पण काही खराब बॉल बघायला भेटतात सो तिथनं त्याला काहीतरी सुधारणा करावी लागेल त्या संघाचा फलकावरती एक आपण बघतो स्कोर बोर्ड 22 चेंडू झाला त्यावर आतापर्यंत एकूण 4 बॉल 22 धावा अजून 2 बॉल बाकी सगळ्याला अक्षय सरकला फिल्डिंग मध्ये बदल 12 ओव्हर बदल सूरज पाटीलला मी विनंती करेन दादा वेळ आपण थोडस कमी घेऊया प्लीज कारण की पुढच्या काही मॅचेस आपल्याला अजून कव्हर करायचे आहेत जर एखादा संघ कुठला 2-2 सामने जिंकला तर आपल्याला डुअल मॅचही खेळवावी लागेल एक ओव्हरची हे पाहणं खूप गरजेचं आपल्याला कारण की एका टीमच्या 4 मॅच आहेत आणि अर्ध्या काही टीमच्या 3-3 मॅच आहेत ओ चांगला बॉल होता इथे कट केल्या बॉलला फटका चांगला गॅपमध्ये बॉल चाललाय थर्ड मॅन धावतोय अडवलाय बॉल स्टॉप केल्या बॉलला मिळते सिंगलच्याच मदतीने धावफलक पुढे जाईल 23-23 धावा शेवटचा बॉल अजूनही बाकी 5 बॉल धावा धावफलकावरती एकूण 23 करायच्या आहेत 43-23 झालं 20 ची गरज आहे अर्धा पल्ला तर पार झाला अर्धा पल्ला पार करण्यासाठी 11 बॉल मात्र आता पूर्ण झाले अजून 13 बाकी आहेत 4 बॉल झालेत 4 बॉल झाले सॉरी माफ करा म्हणजे अजून 2 बाकी आहेत म्हणजे एकंदरीत 2.2 14 बॉलचा खेळ अजून बाकी आहे 14 बॉल मध्ये 20 धावेची गरज बॉलांपासून 6 धावा जास्त सेकंडला बबलू हो फुल स्टँड्सवर वर्ण बॉल निघून झालाय सरळ लक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय कमबॅक केला या बॉल मध्ये आता पुन्हा सिद्धेशने हॉर्कलाईनचा बॉल मी अगोदरच म्हटलं खूप चांगले टाकतो कारण की हाईट चा फायदा पूर्णपणे तो घेतोय
ज्याप्रमाणे त्याची हाईट आहे त्याप्रमाणे तो खांद्यांचा पूर्णपणे शोल्डर्सचा वापर करतोय. बाउन्सर असेल, त्यानंतर यॉर्कलेन असेल, फुल्लर रेन, पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि हाई बॉल चांगला होता. जसा हवा तसा फटका मिळाला नाही. फिल्डिंग झाली खराब. टर्न घेतलं बॉलने, वळण घेतलं आणि 2 धावा मिळाला. जिथे 1 होते तिथे 2 मिळाला. 2 धावा फलक पुढे जाईल. 25 धावा धाव फलकावरती आणि आता येणारे बॉल शिल्लक 12 आणि गरज आहे 18 धाव्यांची. पंचवीस 25. 18ची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 12. अर्ध्याहून जास्त पल्ला पार झाला. जवळपास 25 झालेले आहेत अजूनही. 12 मध्ये 18ची गरज आहे. चला स्पीडअप करा प्लीज. वर गेला. सॉरी विभागातला नो बॉल साठी आता चेक केला जाईल. हॅलो हॅलो. नो नाही आहे तर हॅलो हॅलो. हॅलो. हो माझा पहिलाच बॉल फुल टॉस होता. जा बॉल कलेक्ट करता आलं नाही. षटकार मारायचा बॉल होता. इथे एक्झॅक्टली घडतंय काय, पुन्हा सेम बॉल आणि इथे प्रयत्न पुन्हा फसले. रस्त्या दाखवल्या त्या उद्ध्वस्त केल्या. फलंदाज होतोय बाद. धक्का बसतोय पहिला वेद 11ला.
प्रसाद आय थिंक आऊट झाला. प्रसादच्या स्वरूपामध्ये पहिली विकेट मिळाली आहे. ज्या मोमेंटला गरज होती विकेटची ती विकेट मिळवून दिली आहे ओम म्हात्रेने. जी गरज होती नितांत दुर्वी 11ला ती विकेट मिळाली आहे. चेंडू झाले या ओव्हरचे 2 धावा दाफलकावरती आहेत. सव्वीस झाले आणि इथे चाललाय बॉल. हवेशी वार्तालाप करतोय फलंदाज आयुष आलाय आणि आयुषने मारलाय, कडक मारलाय. डीजे मास्टर जेव्हा आमचं बोलणं थांबेल तेव्हाच गाणे लावा प्लीज. थोडंच लक्ष द्या मित्रा. षटकार येतोय. 6 धावाने बॉल आता धावसंख्या फलकावरती पुढे चालली. 19 धावा फलकावरती 32 धावा. अजूनही 11 धावेची गरज आहे. बॉल झाले त्या ओव्हरचे 3 म्हणजे 9 मध्ये 11 अजूनही हव्यात. करायचं 43 झालेत 32. अजूनही गरज आहे. येणारे बॉल 9 गरज आहे 11ची. हो इथेही मारलाय पण आता सापडलाय स्क्वेअर लेगला. टिपलाय जेल. षटकाराचं प्रत्युत्तर ओम म्हात्रेने दिलंय आयुषला. दाखवलंय त्याला डगआउटचा रस्ता. फलंदाज वाद. अखेरच्या मुवमेंटला मात्र धक्के दिलेत. ओमने 2 त्यांची गरज होती पण तो षटकार कितपत मागात पडेल. नवीन फलंदाज तानाजी आलाय. तानाजी सोबत अक्षय. सलामीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे. अक्षयला काहीतरी कारनामा करावा लागेल कारण की जो सलामीला फलंदाज आहे त्याच्यावरती पूर्ण त्याला जबाबदारी असेल. जर सामना जिंकायचा असेल तर इथनं काहीतरी करावं लागेल. ओमचं कमबॅक खूप चांगलं आहे. 8 मध्ये हवा 11. फटका चांगला. ऑफ ड्राईव्ह केला. एक झाले कंप्लीट. मिस फील्ड. सेकंड कंप्लीट. चाललाय 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 चाललाय. लॉंग ऑफची चुकी आणि लॉंग ऑनला बॉल. सीमा पार. 4 धावा. तानाजी बनसोडे आलाय मैदानावर. जणू काही तानाजीने दिलेत फटक्याचे चटके. चुकी झाली. चुकीचं रूपांतर चौकाराने. आता गरज असेल फक्त 7 बॉल 7ची. ते फटका चांगला आहे. झाले कंप्लीट. सेकंडचा कॉल असणार आहे. आता बॉल अडवला जातोय शॉर्ट पिक्सच्या कव्हरला. 30 सर्कलच्या आतमध्ये ज्या फिल्डरने चौकार सोडला त्यानेच मात्र आता बॉल अडवलाय. सिंगल आणि या सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावसंख्या फलकावरती एकूण 37 आणि आता गरज 6 बॉल 6 धाव्यांची. बॉल इक्वेशन रन्स 6 बॉल आणि 6 धाव्याची गरज. शेवटचे बॉल 6 धावांची गरज आहे. 6 बॉल ट्रॅकवर आलाय सूरज. हो
वाईट बॉल. खराब बॉलने सुरुवात. पंचांचा इशारा वाईट बॉल आणि थर्ड अंपायर. तुमचा काय संबंध बाहेर यायचा. स्क्रीन कुठे आहे इथं? सर आता वाईट बॉल चेक केला जाईल वाईट आहे की नाही. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. रेफर केलं सूरजने तिसऱ्या पंचांच्या डिसिजनला आणि तो मात्र सक्सेसफुल ठरलाय. डॉट बॉल येतोय. आता गरज 5 मध्ये 6शी उडवलाय. चाललाय 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 आणि ओव्हर द कव्हर. सूरज पाटीलच्या दुसऱ्याच बॉल वरती सामना झालाय फिनिश. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेद 11 हार्ड लक सूरज पाटील, प्रशांत म्हात्रे, दुर्वी 11.